छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रमाई घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांद्वारे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणाची विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करताना अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांचा वापर होतोय। काही लोक 3 ते 5 हजार रुपयात विविध कागदपत्रे तयार करून देत असल्याची माहिती मिळाली आहे। त्यांनी दावा केलाय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने ही आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि उत्पन्न प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे तयार करण्यात आली आहे। इम्तियाज जलील यांच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत शहरात सुमारे 23 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असून तयार करण्यात आलेल्या यादीतील अनेक नावे संशयास्पद आहेत। या प्रकरणाची लवकर चौकशी झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला। यावेळी नगरसेवक अशोक हिवराळे, काकासाहेब मोरे, अंकिता गजाहंस, कुणाल राऊत आणि इतर उपस्थित होते। पैसे आलेले आहे कुठेही नाही। आम्ही खूप रिसर्च केलं की एका महानगरपालिकेमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये किती पैसे आले, किती लोकांना घरं देण्यात आलेलं आहे, कुठलाही आकडा नाही आहे। कारण काय, हे सगळं अंडर द टेबल सुरू आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा आणि हे जे बोगस कारभार सुरू आहे याच्या बाबतीत आपणही थोडासा लक्ष घाला, हेच विनंती करण्यासाठी आपल्याला बोलावलं होतं। 200% हे खरी गोष्ट आहे की मी जे मुद्दे काढले होते ते कोणाच्या विरोधात काढले होते? सरकारमध्ये बसलेले मोठे मोठे नेते। कोणता पोलीस अधिकारी वेळा आहे जे आपल्या सरकारमध्ये बसलेला एका मंत्री आणि एका पालकमंत्र्याच्या विरोधात जाऊन आपण कारवाई करणार आहे? आमची अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब बाबत होती, पण त्यांचाही मंत्री अशा प्रकारचे या लोकांसोबत आहे तर काय करणार आहे? आम्ही इतकं पुरावे दिले होते। मी आपल्याला स्वतःला सांगतो की आज कशी परिस्थिती या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। CBI हेडक्वार्टरमध्ये मी जाऊन सगळे पुरावे दिले होते। ते CBIच्या डायरेक्टरनी मला सांगितलं होतं कि सर ऐसा कैसा हो सकता है, इतना कैसा ब्लंटली कर सकते हैं? मैं बोला सर 2 ही चीज़ें पॉसिबल है, या तो आदमी पागल रहा तो कर देता है, या दूसरा उसके अंदर ये अहंकार है ना कि मेरा क्या तेड़ा कर सकते हैं करके। तर मैं बोला हे जे कॅटेगरी आहे ना साहेब, हे यांच्या सेकंड कॅटेगरीमध्ये येते। माझं कोण काय वाकडा करणार आहे? आणि तसंच झालेलं आहे। कोणी त्यांचं काही वाकडं केलं नाही आहे। जे जागा आपण संजय शिरसाटच्या बाबतीत बोलतो, ते शेंद्रामध्ये जे जागा आपण एक इंडस्ट्रियल प्लांट टाकण्यासाठी 110 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार होते। 90 लोकांना नोकऱ्या मिळणार होतो। आम्ही जेव्हा मुद्दा उचलला तर त्यांनी ते सगळं प्रपोजल कॅन्सल केलं। आता तिथे नाही का एक वेअरहाऊस तयार होत आहे आणि इन्व्हेस्टमेंट किती 20 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करत आहे। नोकऱ्या किती लोकांना मिळणार आहे? तर फक्त 40 लोकांना नोकऱ्या मिळणार आहे। जे प्राधान्याने तुम्ही जे रिझर्व्ड होता ट्रक टर्मिनससाठी लँड, सरकारला कोणत्या दुसऱ्या कारणाने द्यायचं असेल की खूप मोठा इन्व्हेस्टमेंट येत आहे, खूप मोठ्या नोकऱ्या येत आहे, तर आपण ट्रक टर्मिनस कोणत्या दुसऱ्या ठिकाणी आपण शिफ्ट करू करके ते देऊ शकता। मग त्यांनी दाखवले की आम्ही एक इंडस्ट्रियल प्लांट टाकणार आहे, 100 कोटी रुपयाचं जास्त इन्व्हेस्टमेंट असणार आहे। जमीन मिळाली, आम्ही मुद्दा उपस्थित केला। मग त्यांनी आपलं प्रपोजल खाली MIDCला पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही हे करणार नाही आहे, आम्ही फक्त आता तिथे वेअरहाऊस तयार करत आहे आपल्यासाठी। एकदा जाऊन बघा, तिथे काम सुरू आहे वेअरहाऊसचा 20 कोटी रुपयाचा। मग MIDCला कोणी विचारणार नाही का याच्या बाबतीत? मी मुद्दा उचलला था उसमें, मलाही माहीत आहे काही झालं नाही करके उसमें। आता मी अपेक्षा हे करतो की पुन्हा जेव्हा आपण पत्रकार परिषद होई ना, की तुम्ही मला हे विचारू नका की इम्तियाज साहेब तुम्ही हे तर पत्रकार परिषद घेतलं होतं, गप्प का बसले? आता एक पत्रकार असतं तसं जे असा प्रश्न उपस्थित करतं की आता गप्प का बसलं? आता गप्प यासाठी बसलं की पत्रकारांची ही जबाबदारी आहे की हे मी जे मुद्दा उचललेला आहे हे आपण किती प्रामाणिकपणे हे छापणार, दाखवणार, हे मी तुमच्याकडून ही अपेक्षा करणार ना, जसं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करतो। हे तुम्ही मुद्दा केलं होतं, गप्प का बसले? विचारणार ना। का अधिवेशन चल रहा है और मैं समझता हूँ नाही, मुख्यमंत्र्यांच्या सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या स्वतःच्या नावाने बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे। त्या बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर विधानसभेमध्ये माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी या घोषणा करावी की हे खूप गंभीर मुद्दा आहे की आमच्या नावाने बोगस कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड पण तयार करण्यात आलेला आहे
आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी लावणार आहे. चौकशी लावत असेल तर हे सगळं, नाही तर आम्ही स्वतः आमच्या शेजारी बसलेले आयुक्त साहेब याच्या बाबतीत काही दखल घेतील का? कारण त्यांचे गृहमंत्र्यांच्या बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेलं आहे. याच्या बाबतीत काही दखल घेतील का? नाही घेतलं तर मी त्याच्यानंतर दिवस ठरवू की आता मी कोर्टामध्ये चालणार आहे. खूप सारे पत्र हे आपल्याला मी जे इन्वर्ट आलेलं आहे, मुख्यमंत्री न्या पाठवलेले पत्र, सेक्रेटरी हर्षदीप कांबळे साहेब खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत. SC समाजाच्या उच्चारासाठी त्यांनी खूप सारे काम केलेले आहे. हे सगळं माझ्याकडे नाही का डॉक्युमेंट्स इन्वर्ट केले, हे अँटी करप्शन ब्युरोला इन्वर्ट केलेला. हे आहे 15/7/2025, 15 जुलै 2025ला पाठवलं होतं. एक अजून अशी फाईल आहे. नाही, म्हणून मी काय आहे की आता पत्रकार परिषद आपल्यामार्फत यांना हे बातमी कळेल. नाहीतर नंतर मी सगळं आपल्याला त्यांनाही पाठवणार आहे की हे घ्या तुमचं आधार कार्ड, गरीब माणूस 90,000 रुपये कमवणारा आणि आंबेडकर नगरमध्ये राहणार. प्रश्न होता अतुल सावेचं नाव आलेले आपण फोन केला म्हणून, त्याच्यावर काय कारवाई करावी का मुख्यमंत्री साहेब? नाही, करणार नाही. तुम्ही असं काही प्रश्न काय अपेक्षा करणार तुम्ही आपल्या माणसाच्या विरोधात? आम्ही शिंदे साहेबांच्या विरोधात काय नाही दिलं तर वेगळ्या पार्टीचे होते ना. अपेक्षा कुणाच्याकडून होती आमची? फडणवीस साहेबांकडून होती. पण फक्त सत्तेच्या लालसासाठी इतकी लाचारी होती की इतकं पुरावे देऊनसुद्धा काही त्यांचं झालेलं नाही आहे. तर आताही माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे. कोर्टामध्ये जाऊ.